वणी शहरातील नागपूर आणि यवतमाळला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या उड्डाणपूल बांधकामाची धीमी गती यामुळे हे पूल अद्यापही निर्माणाधीन असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। नागरिकांना होणाऱ्या या त्रासाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आक्रमक आंदोलन केले। चिखलगाव रेल्वे गेट येथील निर्माणाधीन पुलाच्या 30 फूट उंचीच्या खांबावर चढून मनसैनिकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला। या आंदोलनामुळे शहरात तब्बल 3 तास वाहतूक पूर्णपणे थांबली होती। यावेळी मनसे नेते राजूभाऊ उंबरकर यांनी आपला रोष व्यक्त करत 2 महिन्यात पुलाचे बांधकाम न झाल्यास अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। पाहूया हा सविस्तर वृत्तांत। वणी शहरातील चिखलगाव रेल्वे गेट आणि संविधान चौकातील उड्डाण पुलांच्या कामांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे। पर्यायी रस्त्यांची योग्य व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी, चिखल, धूळ आणि अपघातांचा धोका वाढला आहे। मनसेने यापूर्वी प्रशासनाकडे ही समस्या सोडवण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले। यामुळे संतप्त झालेल्या मनसेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर व शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसैनिक आंदोलनात सहभागी झाले। त्यांनी मुकुटबन रस्ता आणि यवतमाळ रस्ता अडवून वाहतूक थांबवली। आंदोलनादरम्यान काही मनसैनिक निर्माणाधीन पुलाच्या खांबावर चढले आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आंदोलकांना खाली उतरवून ताब्यात घेतले। त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असताना पोलिसांनी मनसे नेते राजू उंबरकर यांच्याशी चर्चा केली। पोलिसांनी बांधकाम कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून लवकरच समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर ताब्यात घेतलेल्या मनसैनिकांना सोडून देण्यात आले आणि आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। या आंदोलनानंतर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक मनसे नेते राजू उंबरकर, रेल्वे निरीक्षक बलवीर सिंह, सहाय्यक उपनिरीक्षक सचिन नागपुरे, जुगल किशोर दिवाण आणि संबंधित कंपनीचे अभियंता हर्षित कुमार यांच्यात सकारात्मक चर्चा झाली व येत्या 2 महिन्याच्या आत हे काम करण्याचे आश्वासन देण्यात आले। मात्र बांधकाम कंपनीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे। यामुळे आता प्रशासन यावर काय उपाययोजना करते याकडे वणी व चिखलगाव येथील नागरिकांचे लक्ष लागून आहे। या आंदोलनात मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान, मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर, शहराध्यक्ष अंकुश बोढे, रुपेश ढोके, विलन बोदाडकर, परशुराम खंडाळकर, महेश हातगावकर, विठ्ठल बोथाडे, शंकर पिंपळकर, मयूर घाटोळे, धीरज पिदुरकर, प्रवीण कळसर, कैलास निखाडे, प्रदीप बदकल, गुड्डू वैद्य यांच्यासह शेकडो मनसे कार्यकर्ते उपस्थित होते। 2 वर्षापासून या वणी शहरात जो मुख्य महामार्ग आहेत, जे शहराला जोडणारे, वणी शहराला जोडणारे 2 महामार्ग आहेत, ते दोन्ही महामार्ग या महारेलच्या पुलामुळे विस्कळीत झालेले आहेत। इथं कुठल्याही प्रकारचं यांचं नियोजन नाही आणि काम एवढ्या संत गतीने आहे की यांची टाइम लिमिट होऊन सुद्धा आजपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही आणि याचं सर्व नागरिकांना दवाखान्याची सुविधामध्ये हे होतं, विद्यार्थी अडचणीत येत आहेत, सर्वसामान्य नागरिक अडचणी येत आहेत, व्यापारी या धुळीमुळे अडचणीत येत आहेत आणि या सर्वांचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा रस्ता रोकोचा विषय होता आणि निश्चितच आता डिपार्टमेंटली माणसं येणार आहेत आणि ते जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी याचा तोडगा काढणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील। CTV प्रतिनिधी मनोज नेवले यांची रिपोर्ट।